नमस्कार. आपण तळोदा शहराच्या बाहेरील बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्यावर कोठार चौफुलीजवळ बघतो आहोत. आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात की एक खडूने राऊंड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एका मुलाचे कपडे, दप्तर, बॅग आणि काही वस्तू ठेवलेल्या आपल्याला दिसत आहेत. काल अमावस्या होती आणि अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी बरेचसे मांत्रिक एखादं संकट, एखादं दुःख, एखादा आजार किंवा एखादी समस्या निवारणासाठी अशा प्रकारच्या गोष्टी सांगत असतात. आपण या अशा वस्तू विविध ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ओलांडल्या तर ते दुःख किंवा ते आजार किंवा ती समस्या दुसऱ्याकडे जाईल किंवा त्याच्यातून मुक्त होऊ, अशा प्रकारची एक भाबडी समज आज सुद्धा समाजामध्ये आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नाने आपण जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण 21व्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतो आहोत, फेसबुक, ट्विटरचा वापर करतो आहोत. या परिस्थितीमध्ये अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं चुकीचं आहे. अशा प्रकाराने, या अघोरी प्रकाराने किंवा या करणीने वगैरे कोणाचंही दुःख निवारण होऊ शकत नाही, कोणाची समस्या दूर होऊ शकत नाही किंवा कोणाचंही भलं झालेलं आत्तापर्यंत पाहण्यात नाही. त्याच्यामुळे या अंधश्रद्धेच्या गोष्टी बाजूला ठेवणं फार गरजेचं आहे. अशा प्रकाराने समाजामध्ये भीती निर्माण होते. मी आपणा सर्वांना आवाहन करतो, आपण कोणीही घाबरून जाऊ नये. या अशा प्रकारच्या कृत्यामुळे कोणाचंही भलं, वाईट किंवा कोणत्याही प्रकारचं दुःख आपल्या पदरी कधीच पडत नाही. त्याच्यामुळे नागरिकांनी न घाबरता या अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बाजूला घेतल्या जातात, बाजूला ठेवल्या जातात आणि आतापर्यंत कोणाचंही नुकसान झालेलं नाही. त्याच्यामुळे अशा गोष्टींवर आपण विश्वास ठेवू नये अशी मी आपणाला विनंती करतो. विज्ञानवादी व्हा, विवेकवादी व्हा, ही आपणाला सर्वांना नम्र विनंती.